गणित दिलेलं बघ, मिठूभाई रसगुल्ला एक आवडती भारतीय मिठाई 15 रुपये प्रति किलो या दराने विकतात. रसगुल्ला हा पीठ आणि साखरेपासून 5:3च्या प्रमाणात बनवला जातो. साखर आणि पिठाच्या किमतीचे प्रमाण दिलेले आहे 7:3 प्रति किलो या दराने. अशा प्रकारे त्याला 66.203% नफा मिळतो. साखरेची खरेदी किंमत किती आहे असा प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला कोणाची किंमत विचारली, पहिले तर मी शॉर्ट ट्रिक सांगतो याला बघा. तुम्हाला कोणाची किंमत विचारली, साखरेची खरेदी किंमत. मग इथं जर तुम्ही नीट वाचलं तर साखर आणि पिठाच्या किमतीचे प्रमाण दिलेले आहे. साखरेसाठी 7 आणि पिठासाठी 3. तर 7 साखरेसाठी आहे, तर 7च्या पटीतली जी काही संख्या असेल 99% किंवा 90% तेच उत्तर तुमचं असतं. तर त्याच्यामुळे जास्त डोकं लावायची गरज नाही. 7च्या पाड्यात एकच संख्या आहे जी 14 किलो आहे, 14 रुपये प्रति किलो आहे. ठीक आहे, ही झाली शॉर्ट ट्रिक. आता कन्सेप्ट शिकून घेऊ. पहिले कन्सेप्ट काय म्हणतो. ठीक आहे, ट्रिक कळाली. आता कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. जर कन्सेप्ट नाही कळाला तर काहीच अर्थ नाही. सर्वप्रथम बघा, त्याला किती टक्के नफा झाला आहे ते पहिले आपण बाजूला काढून घेऊ. की त्याला 66.203% नफा झालेला आहे. 66.203% एवढा नफा झालेला आहे. ठीक आहे, मग आपण काय करत असतो, ह्या चिन्हाचा अर्थ काय होतो. सर्वप्रथम पर सेंट. पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे 100. मग हे चिन्ह दिसल्यावर आपण एकतर भागीला 100 करतो. ठीक आहे, हे चिन्ह दिसलं की भागीला 100 करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आता ह्याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. हे अपूर्णांक सोडून घेऊ. 18 हातचा किती आला 1. 18 आणि 1 19 अधिक 2 छेदामध्ये 3%. परत 198 प्लस 2 म्हणजेच 200 छेदामध्ये 3 आणि हे टक्केवारीचं चिन्ह मी सांगितलं, हे चिन्ह दिसलं की भागीला 100 करायचं. ठीक आहे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, मग इथे किती येतील 2/3. आता हा जो अपूर्णांक आलेला आहे 66.203चा शेकडेवारीचा जे काही गुणोत्तर आहे, शेकडेवारी जे आहे त्याला मी कशात कन्व्हर्ट केलं, गुणोत्तरामध्ये. आता हे गुणोत्तराचं समजण्यात आलं पाहिजे की जो छेद असतो ही तुमची नेहमी मूळ किंमत किंवा खरेदी किंमत असते. किंवा खरेदी किंमत असते. ठीक आहे, जर त्या गणितात दिलेलं नाही आहे की ते विक्री किंमत आहे किंवा दुसरं काहीतरी आहे, तोपर्यंत हे काय असते, मूळ किंमत. आणि अंशामध्ये जी काय असणार आहे तुमची ती वाढ, नफा, तोटा जे काय असेल, नफा तोटा तो असणार आहे तुमचा अंशामध्ये. 3चा 2 भाग म्हणजेच काय होतं 66.203% असा होतो. ठीक आहे, मग काय होणार आहे, तुम्हाला एकतर गोष्ट कळाली की ती गोष्ट खरेदी किंमत किती आहे त्या गोष्टीची 3 रुपये. मी लिहिलं खरेदी किंमत किती आहे 3 रुपये. आणि त्यावरती किती रुपये नफा कमवला, तर वाढ, नफा, तोटा जे काय झालं त्या अंशामध्ये 2 रुपयाचा नफा झाला. 66.203% म्हणजेच किती, 3 वरती 2 रुपये. तर एकूण किती रुपयाला विकली गेलेलं असणार आहे 5 रुपयाला. पण गणितात काय दिलंय की मिठूभाई रसगुल्ला एक भारतीय आवडती मिठाई 15 रुपये प्रति किलो या दराने विकतात. मग ही विक्री किंमत आपल्याला 5 रुपये भेटली होती, पण गणितात काय दिलेलं आहे 15 रुपये. म्हणजेच काय, गुणीला 3 केल्यानंतर इथे आपल्याला विक्री किंमत भेटली. तर ॲक्च्युअल खरेदी किंमत किती असणार आहे, इथे 3ने गुणलं तर इकडे सुद्धा 3ने गुणा, 9 रुपये प्रति किलो हा काय असणार आहे, त्याचा खरेदी किंमत असणार आहे. ही काय असेल, खरेदी किंमत असेल. जर तसं नाही कळालं तर बघा, लक्षात ठेवा 3 रुपये खरेदी. पहिले तर हे लक्षात घ्या, आपल्याला विक्री किंमत किती भेटली 5 रुपये. तर विक्री किंमत आपल्याला 5 रुपये भेटली, पण गणितात दिलं की 5 नसून 15 आहे. मग खरेदी किंमत 3 नसून किती असेल, डायरेक्ट तिरकस गुणाकार केला तरी तुम्हाला तेच उत्तर भेटणार आहे. 3 गुणीला 15 छेदामध्ये 5, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9. म्हणजेच ही काय भेटली 9 रुपये प्रति किलो. ही काय झाली, त्याची खरेदी किंमत झाली. ही काय झाली, खरेदी किंमत. काय झाली, ही खरेदी किंमत, ज्याला कॉस्ट प्राईस असे म्हणतात. ठीक आहे, हा एक कन्सेप्ट झाला. आता दुसरा कन्सेप्ट काय, तर बघा पुढची स्टेप म्हणजे काय, दुसरा कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा पुढची स्टेप. आता इथपर्यंत आपण काढली की ही खरेदी किंमत काय. मग पहिले तर तुम्हाला पीठ आणि साखरेपासून जे प्रमाण लागलेलं आहे, पीठ आणि साखर, ठीक आहे, साखर यांचे जे प्रमाण टाकलेले आहे रसगुल्ल्यामध्ये ते 5:3 आहे. म्हणजे 5 आणि 3 असं दिलेलं आहे. मग एकूण किती प्रमाण झालं, तर तुम्ही म्हणाल की 8 प्रमाण झालेलं आहे. जर मी म्हटलं की हा पीठ माझा 5 नसून 5 किलो आहे, साखर माझी 3 नसून 3 किलो आहे, तर एकूण पीठ आणि साखरेपासून काय बनवलं आहे मी
रसगुल्ला बनवला आहे, तो किती किलोचा झाला, तर तो 8 किलोचा झाला. आणि मी काय म्हटलं की खरेदी किंमत माझी किती आहे, 9 रुपये आहे. रसगुल्ला मला 8 किलो बनवला गेला आणि प्रत्येक किलोला माझी खरेदी किंमत आहे 9 रुपये. तर एकंदरीत 8 किलोसाठी माझी खरेदी किंमत, 8 किलोची खरेदी किंमत किती होणार आहे, 1 किलोची 9 रुपये. तर 8 किलोची 8 गुणिला 9 म्हणजे 72 रुपये एवढी खरेदी किंमत व्हायला पाहिजे. ठीक आहे, ही व्हायला पाहिजे. 72 रुपये 8 किलोसाठी मला लागायला पाहिजे. हे झालं काय, हे प्रमाण, कोणती क्वांटिटी किती प्रमाणात वापरली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याचे दर, त्याचे रेट काय वापरलेले आहेत. तर समजा इथे काय दिलेलं बघा, इथे मेन झोल कुठे माहिती आहे, गणितामध्ये दिलंय हा पीठ आणि साखरेपासून बनवला आहे. म्हणजे पीठ 5 आहे तर साखर 3 आहे. आणि इकडे देताना साखर आणि पीठ केलंय, म्हणजे साखर पहिले घेतली आहे. साखर आहे 7 रुपये किलो, म्हणजे आपण असं ग्राह्य धरलं की 7 रुपयेचा रेट आहे. आणि पिठाचा रेट आहे 2, हे 3 उलटा केलेलं आहे त्यांनी. काय केलेलं आहे इथे पहिले साखरेचं दिलं आहे, 7 3 करून इथे पहिले साखर दिलेले, म्हणून साखर पहिले खाली लिहून घेतलं आणि इथे 3 लिहिलं. मग एकंदरीत 5 किलो, प्रत्येक किलो साखरेमागे 7 रुपये लागले, तर इथे 21 रुपये लागतील. आणि इथे 15 रुपये पिठाला लागतील, 5 त्रिक 15. जर मी प्रत्येक किलोला 3 रुपये पीठ मानलं, तर पिठाची जर किंमत मी 3 रुपये किलो मानलं, तर 5 किलो पीठ खरेदी केल्यावर या दोघांचा गुणाकार म्हणजे 15 रुपये लागतील. आणि जर साखरेची 1 किलोची किंमत मी 7 रुपये मानली आणि असं मी 3 किलो जर खरेदी केलं, तर तसं 21 रुपये मला लागले असतील टोटल 8 किलोला. मग 8 किलोला माझे किती रुपये राहायला लागले असतील एकूण, 15 रुपये पिठासाठी, साखरेसाठी 21 रुपये, 5 आणि 1 6 आणि 2 आणि 1 3, म्हणजे 36 रुपये खर्च व्हायला पाहिजे होते. गणिताच्या ह्या इक्वेशननुसार 36 रुपये खर्च व्हायला पाहिजे होते. पण माझे किती रुपये खरेदी किंमत लागत आहे, मला 72 रुपये एवढी खरेदी किंमत लागत आहे. म्हणजे 36 दुनी 72, डायरेक्ट तुम्ही केलं तरी चालेल, इथे पण 2 ने गुणा, म्हणजे 42 रुपये एवढे तुम्हाला कशासाठी लागलेले आहेत, तर हे साखर खरेदीसाठी लागलेले आहे. आणि ह्याला जर तुम्ही 2 ने गुणलं, तर 15 दुनी 30 रुपये हे काय खरेदी करण्यासाठी लागलेले आहे, तर हे पीठ खरेदी करण्यासाठी लागले. आणि पीठ खरेदी किती केलं तुम्ही, 5 किलो. आणि इथे साखर किती खरेदी केलेली आहे, 3 किलो. ठीक आहे, 3 किलो साखर खरेदी केलेली आहे. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे बघा, साखरेची खरेदी किंमत काढा. म्हणजे प्रत्येक किलो साखर किती रुपये पडलेली आहे. 3 किलोची साखर पडली तुम्हाला 42 रुपयाला, तर 1 किलोची साखर कितीला पडणार आहे, 42 भागीला 3, म्हणजेच किती, 14 त्रिक 42, 14 रुपये प्रति किलो, जे की आपण ऑलरेडी उत्तर मारलेलं आहे. जर तुम्हाला साखर विचारली असती, साखरेचा जर भाव विचारला असता, ठीक आहे, काय विचारलं असतं, साखरेचा भाव विचारला असता, तर 30 भागीला 5 केलं असतं. आणि अशा प्रकारे 6 रुपये प्रति किलो, सॉरी साखरच म्हणतोय, पीठ जर विचारलं असतं, तर पिठाचा भाव आहे 30 रुपये. आणि 5 किलो साखर, 5 किलो पीठ घेतलेलं आपण 30 रुपयामध्ये, तर प्रत्येक किलोचं पीठ किती होणार आहे, 6 रुपये. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. तर दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आणि त्यामध्ये 80+ व्हिडिओज आहेत, प्लस तुम्ही एकाच महिन्यात हा कोर्स संपू शकता. म्हणजे 59 रुपयामध्येच तुमचा पूर्ण कोर्स कंप्लीट होऊ शकतो. आपलं एक WhatsApp चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.